आज या ठिकाणी चिखली तालुक्यातील हिवरा नाईक या गावातील आमच्या महिला पिण्याच्या पाण्यासाठी उपोषणास बसलेल्या आहेत। यापूर्वीसुद्धा एप्रिल महिन्यामध्ये भर उन्हामध्ये त्यांनी कोणता पेंडाल न टाकता असं जाहीर उपोषण केलं होतं, परंतु या शासनाचे अधिकारी कर्मचारी यांनी कोणतीही दखल घेतली नाही। हे गाव चिखली तालुक्यामध्ये 2 गाव आदिवासी आहेत, एक हिवरा नाईक आणि किरी नाईक। या दोन्ही गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इतका गंभीर झालेला आहे की आज आमच्या मुली रात्रंदिवस अशा डोंगरात पाणी घेण्यासाठी फिरतात आणि तिथे लाईन लावावी लागते। या प्रश्नी आम्ही संबंधित लोकप्रतिनिधी शासनास कळवलं असताना सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही। आज रोजी तिथे विहीर बांधण्यात आली आणि ती विहीरसुद्धा बुजवण्यात आलेली आहे। संबंधित ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ही बाब तातडीनं मंजूर करावी, कारण की या गावामध्ये 100% आदिवासी बहुल समाज आहे। आदिवासी विभागाचा प्रचंड निधी असताना हा या गावातून परत जातो, याला कारण हे शासन जबाबदार आहे। कारण सर्व निधी हा शासन आदिवासींना समान न्यायाच्या भूमिकेतून वाटला जातो, पण या गावामध्ये आदिवासीचा 1 पैसा सुद्धा आतापर्यंत स्वतंत्र झाल्यापासून मिळालेला नाही। म्हणून आम्ही आजचा या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून या महिलांसोबत आम्ही आमरण उपोषण करत आहोत। आणि हा प्रश्न जर नाही सुटला तर आम्ही 15 ऑगस्टपासून किनी नाईक ते बुलढाणा असा पायदल मोर्चा आयोजित करण्याचा आमचा मनोदय आहे। म्हणून शासनाने या प्रश्नी दखल घ्यावी अशी शासनास माझी विनंती आहे। आणि हा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील हे येत्या विधानसभेत हा प्रश्न जातीने मांडणार आहेत असे त्यांनी मला लेखी कळवले आहे। माझं नाव श्रीकला राजेंद्र डंगारी, गाव हिवरा नाईक। आम्ही आदिवासी महिला इथे बुलढाण्याला पाण्यासाठी आलेलो आहोत। आमच्या गावामध्ये एकमेव विहीर होती, ती सुद्धा ग्रामसेवक साहेबांनी बुजवून टाकली आणि त्यांनी बांधून देतो तसे आम्हाला आज 10 दिवस झाले, तर परंतु आम्हाला पाणी नाही प्यायला। आम्ही पत्रास पाणी आंघोळीला आणि झिरेच पाणी प्यायला घेतो, तरी सुद्धा ते काहीच दखल नाही। आम्ही अमरापूर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला, तरी परंतु त्यांनी सुद्धा आम्हाला FIR काहीच नाही दिलेली, वशी दिलेली नाही, काहीच नाही। तसेच आमच्या हे सर्व इथं महिला जमलेला आहे, तरी त्यांनी आमची ही जशी विहीर बांधून देण्यात यावी, तसेच आम्हाला पाणी प्यासाठी पाण्याची योजना करावी अशी माझी विनंती आहे। तसेच जर आम्हाला पाणी विहीर बांधून दिली नाही तर आम्ही असेच उपोषण 12 तारखेला सुद्धा केलेले आहे। 4थ्या महिन्यातनी 12 तारखेला उपोषण केलेलं आहे, तरी सुद्धा त्याने आमची काही दखल घेतलेली नाही। कलेक्टर ऑफिस समोर आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत, तरी सुद्धा त्यांनी आमची दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे।